शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलो आहे उद्धव बापू बागल, मुक्काम पोस्ट गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे आपले प्रगतशील शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत आणि हे सगळं व्यावसायिक सांभाळत 15 एकर बाग सांभाळतात. इथं आपले देवानंद पाटील बापू आदे हे जे आहेत आपले आष्टीचे आहेत, इथं आपले जैनवाडीचे किरण दावणे साहेब आणि भागातील या प्रगतशील शेतकरीच आहेत. तर आपण आता बघूया बापूंच्याकडे जाऊया. बापू तुमचं नाव सांगा, नंबर सांगा तुमचा. माझं नाव उद्धव पंढरीनाथ बागल. माझा मोबाईल नंबर आहे 98-220-32-082. तुम्हाला फोन जास्त बापू येणार आता. येऊ द्या. बर, ही काय कोणती व्हरायटी आहे तुमची? ही एशियन जातीची व्हरायटी आहे. हे 5वं पीक आहे. बर, हे 7 ऑक्टोबरला छाटणी केली, 8 ऑक्टोबरला हिटसाठी थांबवलं आणि 9 ऑक्टोबरला ह्याला पेस्ट केली. 9 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत 3 ते 4 मोठे पाऊस झाले. तरी पण पावसात आम्ही रात्रंदिवसा औषध मारून हा प्लॉट ह्या पद्धतीचा आतापर्यंत सांभाळलेला आहे, आणलेला आहे. किती घड आहेत बापू हे द्राक्ष बागेला? हे साधारण 30 ते 35-40 पर्यंत घड आहेत. घडावर घ्या जरा. ही घडांची सगळ्यांनी आता लस्टर्स बघा. कुठली व्हरायटी आहे बापू? हे यशस्वी म्हणजे सुपर सोनाका. किती घड म्हणला? 30 ते 40. 30 ते 40 घड आहेत. आता कितवा दिवस आहे हा दिवस आहे बघा 86वा. 86 आहे. बरं, आता तुम्ही आपले कोणते प्रोडक्ट वापरले याच्यावर? मी आपला एकच प्रोडक्ट सुरुवातीला वापरला, तो लाईम सल्फर. अंकुश पाटील ॲग्रोमध्ये लाईम सल्फरचं मी व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओप्रमाणे मी स्वतःच पहिल्यांदा तयार केलं आणि एकरी 5 लिटर ड्रिपमधून सोडलं. असं मी आत्तापर्यंत ह्या बागेला 3 वेळा 5-5 लिटर सोडलेलं आहे एकरी. त्याचा फायदा तुम्हाला फरक झाला? त्याचा फायदा मला चांगल्यापैकी दिसतोय. आणि आत्ता ह्या आठवड्यात परत मी दुसरी त्यांची प्रॉडक्ट तयार केलेत. 052-34 लाईम सल्फर परत तयार केले, 19-19 तयार केले आणि ह्युमिक ॲसिड तयार केले, अमिनो ॲसिड तयार केले आणि 5 स्ट्रोक म्हणून जे त्यांचे फुलविक, सीवीड ही जे आहेत सगळे आयटम ते सगळे तयार केलेले आहेत. त्यापैकी परवा दिवशी मी याला 5 लिटर फुलविक हे सोडलं आहे, 5 स्ट्रोक सोडलेला आहे आणि 052-34 दुसऱ्या प्लॉटला सोडलेला आहे. आता त्याप्रमाणे क्रमाक्रमाने 2-2 दिवसाला मी सगळे प्रोडक्ट ह्याला वापरणार आहे. समाधानी आहात तुम्ही याच्यावर? हो, सध्या तरी आम्ही समाधानी आहे. पैसे वाचतात शेतकऱ्याचे? पैसे वाचतात म्हणजे आता मी जी औषधं बनवलीत त्याचा रॉ मटेरियलचा खर्च मला 42,000 रुपये आलेला आहे आणि मार्केट प्राईस प्रमाणे मी त्याचा हिशोब केला तर ते औषध जवळजवळ 1,77,000 रुपयाचं तयार झालंय. 42,000. 1,77,000ची औषध फक्त 42,000 रुपयात तयार झालेले आहेत. दुसरे शेतकरी आहेत आपले, दुसऱ्या शेतकऱ्यांचं तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या बागेबद्दल सांगा. माझं नाव एकनाथ श्रीधर लाट, राहणार टाकडी. काय वाटतं बाग बघून? अतिशय उत्कृष्ट आहे. एक द्राक्ष बाग आहे ना? हो, आमच्यापेक्षाही उजवी आहे, 1 नंबर आहे. तुम्ही लाईम सल्फर वगैरे वापरलं? नाही, वापरणार अजून नाही, सुरुवात करणार आहे आता. ठरलंय आमचं करायचं, अजून केलेलं नाही, करणार आहे. तुमचं नाव सांगा. नानासाहेब लक्ष्मण मोरे, लक्ष्मी टाकळी. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 98-50-10-14-95. बर, तुम्ही बापूंच्या बरोबर असता, आपण एकदा चहा बिस्किट पण खाल्ले. तुम्ही काय वाटतं हे बाग बघून? चांगलं आहे. काय बापू खरं बोलतील खोटं बोलतील? नाही, आता काय बापू आम्ही 8 दिवसाला कांजेची कापड तयार केलं, आम्हीच तयार केले. कांजेचे कापड घालणाऱ्या विश्वास नसतो शेतकऱ्यांचा. ते काय पुढाऱ्यांच्या विश्वास नाही. कसं आहे शेतकऱ्यांचे आपले कसं आहे बघा, आपले व्हिडिओ सर्वसामान्य गरीब शेतकरी बघणार आहेत. त्यामुळे कसं की तुम्ही सगळी मोठी माणसं आहेत, सगळे बघा बापूची कांजी बघितलं शेतकऱ्यांना विश्वास बसणार. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खरं बोलतील की बापू? नाही, बापू खरं आहे. केलंय सगळं. किती वेळा किती वेळा सोडलंय? 3 वेळा सोडले बापूंनी. तुम्ही स्वतः लाईम सल्फर तयार करायला होता? होतो की आम्ही. तुम्ही स्वतः तयार करून मी पण केलंय ना.
तुम्हाला कसं आहे रिझल्ट? चांगला आहे. हां, त्यांनी सुद्धा केले 200 गाडी. ही बाग तुम्ही बघता ना, या, या, हे बापूंचे पुतणे आहेत बरं का शेतकरी मित्रांनो. हे बापू MSc ॲग्री आहेत, हे MSc ॲग्री आहेत. आणि हे बापूंची सगळी बाग पुतण्याला, हे बापूंचे पुतणे सगळे बापूंचे आणि यांच्या विचारानं चालू आहे. बापू यांना सांगतात असं करा. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, यावर्षी लाईम सल्फर सोडल्यामुळं चांगला फरक दाखवतोय बागेला. चांगला सर्व प्लॉटला सोडलं 3 वेळा. हां, हो, गाडाची लांबी ही भेटली चांगली, फुगवानी. पहिली इतर वेळेस तुम्हाला घडांची मागल्या 2-4 वर्षामध्ये वगैरे तुम्हाला कसं वाटत होतं तुम्हाला? घडाच्या ह्याच्या अगोदर लांबी फुगवून भेटत नव्हती भेटत. न. बघा MSc ॲग्रीचा बघा मास्टर केलेल्या ॲग्रीमध्ये एक शेतकरी युवक म्हणतोय की याच्या अगोदर भेटत नव्हती. आणि लाईम सल्फर आपल्याला बाहेर अमेझॉन ऑनलाईन जर बघायला गेला 1200 रुपयापासून 3000 रुपये लिटर आहे. आपण घरच्या घरी फक्त 15 रुपये लिटरमध्ये बनवू शकतोय. तर तुम्हाला लाईम सल्फरमुळं जर वरण मारलं तर लाल कोळी थ्रिप्सवर पण कवर मिळते. मारलं हो, तुम्ही? अजून वरून ट्रायल नाही घेतली, पेरूला घेतली होती. पेरूला घेतली? हो, पेरूला चांगले रिझल्ट आले. पेरूला वरण हो. थ्रिप्स लाल कोळी. थ्रिप्स लाल कोळीसाठी. हां, तर चालेल. समाधानी आहात हो, तुम्ही? समाधान. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? शेतकऱ्यांनी साहेबांचं लाईम सल्फर घरच्या घरी तयार करून स्वस्तात चांगलं औषध आहे वापरण्यासाठी द्राक्षाला, सर्व पिकाला. आता हे मिक्स सगळं केलं ते. हां, तर सर्व ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, 5 स्ट्रोक, 052, 34, 19, 19 सर्व ग्रेड आपल्याला घरच्या घरी तयार करायला येतात. आणि आम्ही स्वतः तयार केलेले आहेत आमच्या बागेसाठी. सर्वांचे रिझल्ट छान आहेत. चालेल, ठीक आहे. आणि काय तुम्हा हे व्यापारी आहेत, पेरूचे व्यापारी शेतकरी आहेत, त्यांचा VNR पेरू आहे, पिंक VNR पिंक आहे ना, VNR पिंक आहे. आणि स्वतः शेतकरी आहेत. 12 महिने यांचा पेरू चालू असते. काय मेहनत माझे मिळून आहेत काय बा? नेऊन येत. काय मत काय तुमची? कसं जरांगे पाटलांनी जसे मराठी समाजाला एक मार्ग दाखवला, तसं अंकुश पाटील एक शेतकऱ्यांचा वरदान आहेत, देवदूत आहेत. आणि ह्यांचं प्रोडक्ट म्हणजे काय, तुम्हाला ना नफा ना तोटा, यांच्याकडून कसं बी करा, घरच्या घरी तयार करा आणि शेतकऱ्यांनी बॅग टू बॅग पुढं जावं, ही यांची एकच भावना, ही एक चांगली. एक पहिल्यांदा त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण का तर ही अशी व्यक्ती कुठंतरी जन्माला येते, कुणाच्या तर पुण्यानं ह्या गोष्टी होतात आणि शेतकऱ्यांना वरदान मिळलं जातं. या पांडुरंगाच्या ह्या पावनभूमीत किंवा सांगली जिल्ह्यात असले तर तुमच्यासारखे व्यक्तिमत्व असावं आणि ह्यांनी चांगल्या तऱ्हेने तुम्ही अजून चांगले व्हिडिओ बनवावं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. तुमचंही प्रोजेक्ट आमच्या दाजीने घेतले, दाजींकडून मी मोबाईलवर घेतले आणि ते आता बागासाठी करत आहे. दिले मी त्यांनी दिलेलं आहे आणि मी तिथे रिझल्ट घेणार आहे. प्युरोज 1 नंबर प्रोजेक्ट यांच्याकडून तयार करून घेतो. घ्या, गुंड पटला घ्या. हे आपले आष्टीचे देवानंद पाटील गुंड साहेब जे आहेत यांचं बघा, यांची 300 एकर जमीन आहे. तुमचं काय मत वाटतं? नाही, अंकुश पाटलांच्या बाबतीमध्ये मी खूप दिवसापासून ऐकतोय. वास्तविक पाहता ह्यांना मी माझ्या गावाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने धन्यवाद या ठिकाणी यासाठी देतोय की त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय निष्पाप मनानं चांगलं मार्गदर्शन केलं. असं पाहता शेतकऱ्याचा सध्या ह्या क्लायमेटमुळं असेल, निसर्गामुळं असेल, खूप मोठं नुकसान होतं आहे, खूप मोठा खर्च होतो आहे. आणि त्या खर्चावर मात करण्यासाठी म्हणून की अंकुश पाटलांनी जे मार्गदर्शन केलं, जे औषध तयार शेतकऱ्यासाठी करायला सांगतात, ते खूप अल्प पैशामध्ये, अल्प दरामध्ये ते तयार होतं आहे. आणि आपण शेतीमधला एक्सपेंडिचर कमी करणं म्हणजे प्रत्यक्षात अंकुश पाटील हे शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळवून देत आहेत. आणि अशा अंकुश पाटलांना वास्तविक पाहता आपण धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांनी दिले पाहिजेत. मी एक पॉलिटिशियन आहे, मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी विधानसभा लढवली, पण अंकुश पाटलावर मी फिदा झालेलो आहे. पण वास्तविक पाहता द्राक्षच न बाकी सगळ्या कुठल्याही पिकावर त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी करतायत आणि त्यांनी करावं. आणि शेतकऱ्यांचा दुवा मिळवा या आयुष्यामध्ये आपण जर काम करत असताना आपण इतरांचं काहीतरी देणं लागतो, आपण काहीतरी एक वलय घेऊन जगलं पाहिजे, लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून अंकुश पाटील या ठिकाणी काम करतात. त्यासाठी माझ्या सगळ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं अंकुश पाटलांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि त्यांचं काम असंच त्यांनी चालू ठेवावं आणि त्यांना परमेश्वरानं दीर्घायुष्य लाभावं अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष